आज इतक्या उत्साहात मी माझ्या मित्रांना भेटायला गेले होते आणि मैत्रिणीला भेटून माझ्या आनंदाला पारावार नव्हता। रामकृष्ण हरी मंडळी, आज बऱ्याच वर्षांनी मी माझ्या बालमित्रांना भेटले। सर्वात आधी आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिराला गेलो। तिथं सिद्धेश्वराचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमचा पुढचा कार्यक्रम चालू झाला। जवळजवळ 8-9 वर्षांनी आम्ही एकमेकांना भेटलो होतो। सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही कॉफी प्यायला गेलो। सरांची चतुर्थी होती आणि तिथे लिहिलं होतं प्लीज पे फर्स्ट, पण आम्ही पे फर्स्ट करायच्या आधी कॉफी पिऊन टाकली होती रे। फायनली आता आम्ही आलेलो आहोत भुईकोट किल्ल्याला सोलापूरच्या। हाय श्रद्धा। हाय। आणि तिकडे काय करावं, तिकिटाचंच कुटाणा झालं। चला अगं ये ग, आणि तुम्हाला मी पुढे जाऊन पटकन पुढे जाऊया, मग किल्ला दाखवते। पुण्यात ट्रेनिंग गेलो लोणावळ्यात त्याला एक क्लास होतो जेवणाचं तिकडं डिपार्टमेंट तरी एवढं लांब लांब येते चारणं। कसं तुमचं कसं होणार हे काय मध्ये स्पेस तिथे काय तर होतं विसरले ना। जाऊ दे वर जाऊ आपण। आणि आता आपण वर जाणार आहोत। चला बघा सिंधुदुर्गासारखं फिलिंग यायलेलं आहे। दुर्गासारखं स्वतःला फिलिंग यायलेलं आहे, पण समुद्र नाही आहे। आपण लहानपणी गेलतो, आठवते का सिंधुदुर्गला? फोटो पण आहे ते हात हातात घालून काढलेलं। आणि आपण आगाव पोरांना घेऊन गेलो नव्हतं वरती। आपणच ते आगाव, सॉरी आम्हीच ते आगाव सर नाही त्याच्यामध्ये। मी आता तेच म्हणले की कोटे सर यांना म्हणलं की आगाव पोरांना घेऊन जायला काय, बघा असलं करतात प्रकार। कुठे पडला आता? फोटो काढतो मी, मला पण घ्या करत आले। गटरीत झाकून गेले दिसी बी ना, आणि गटर पण आल्यावर म्हणायचं गटरीत पडला तर मी म्हणत तू कुठे पडला का नाही? शिवजयंतीला ब्लड डोनेट करू का नको म्हणून सरांना विचारलं आणि सर त्याच्यावर मला उपाय सांगायला लागले होते। डोनेशनला हिमोग्लोबिन पाहिजे आहे माझ्याकडे। नाही सगळ्यांच्याच असतंय, हे मुलींची 12 किंवा 13 पर्यंत पाहिजे। सर इच्छाशक्ती आहे म्हणल्यावर होईल। 50,000 पाहिजे। वजन 45 किती पाहिजे? 45 प्लस 45 प्लस आहे। किती पण काय सूट तर व्हायला पाहिजे का नाही? किती काय पण तिचे एक्सप्रेशन अर्धा क्विंटलचं पोतच केला हिला। 1-4 फोटो बिटो काढून आम्ही चला चला रे। 1 मिनिट, आपण इथं खाली उतरलो खरं, आपण इथून जायचं होतं, वरनं जायचं होतं। कुठं जायचं माहिती आहे? हे बघा इथं जायचं आहे। कशासाठी जायचं आहे? आटके पार झेंडा लावण्यासाठी। चला आता बघा, हे गचपणातनं जाऊन आपण आटके पार झेंडा लावूया। हे आहे ते रस्ता। आणि यस, आज इथं आलेलो आहोत आता वरती आम्ही चढून। हे बघा इथं अशी छान अशी विहीर आहे, आणि तिकडं पुढे जाऊन दाखवते सिद्धेश्वराचं मंदिर आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे। इकडं पण एक विहीर आहे आणि पिण्यासाठी बांधलेली होती। तिथं किल्ला ती मेन हे आहे, आणि बरेच लोक आलेले आहेत तिथं। मी तुम्हाला दाखवते टास्क रस्ता। चला आता आपण पटकन वरती जाऊया। ह्या पायऱ्या खूप खड्या आहेत बरं का, आणि ह्या किल्ल्याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे। मी तुम्हाला तो पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे। ओके चला। पायऱ्या खड्या आहेत इथल्या। या ठिकाणी पुरुष काही झेंडा फडकवला जायचा। ही बालेकिल्ला आहे, ह्यांचं बघा फोटोशूट। ओ हे माझाच किल्ला आहे असं टाईप मोहम्मदला वाटालेलं आहे सध्या। नाव पण हे खरं मोहम्मदनीच आणलेला हा किल्ला। काय तुझं म्हणणं ह्याच्यावर? माझं म्हणणं काय तेच मी बघायला लागतो आता कसं आहे काय आहे, सगळी अवस्था बिघडलेली आहे। आता ह्यानं सुधारणार आहे त्या किल्ल्याला, हेच तो चेहरा भविष्य सुधारणार आहे किल्ल्याला बहुतेक। ह्यांचं फोटोशूट काय संपीना बघा। हे लोक किल्ला बघायला येतच नाहीत, फोटोच काढायला येते बघा इथं। हे बघा हे आहे सिद्धेश्वर मंदिर। ही माझी जीवलग मैत्रीण माझ्यासाठी पाणी आणले। व्हिडिओ कॉल केला मला, हा USA ला गेलाय। अरे सरांचे विद्यार्थी पुढे जाते। आपल्या गावातले ए आपल्या पण गावातले लय प्रगतशील आहेत ग, तुला काय माहिती? जातील की
रामकृष्ण हरी. हा, आमचे सुसज्जन भक्त आलेले आहेत आता सध्या गडावर आणि त्यांच्या जीवलगाला मगाशी किती एक्साइटमेंट वाटली. सही सही. आणि अजून एक आमची जीवलगीन यायची आहे, ती येईल का नाही सांगता येत नाही, परंतु सरांना बघा किती आनंद झालेला आहे याला बघून. सरांचं लाडका शिष्य आलेला आहे त्यामुळे सरांना अति आनंद झालेला आहे. सर तुमचं लाडका कोण होतं आमच्यात? सगळ्यात फेवरेट वन स्टुडंट. बघा बघा सरांवर प्रेम, सरांचे लाडक्या विद्यार्थ्यांचं सरांवर प्रेम. ते बघा नीट खाऊ घाल रे जर सरांना. तिकडे हे आमचे फोटोग्राफर हिनं कार्यक्रम बघत बसले सगळ्यांना. बघा माझ्यामुळं सगळ्यांना तर वाटप झालेलं आहे. घ्या घ्या आणि बघा सगळ्याला देऊन देऊन डब्बा कधी खात नाही. ह्याची पहिलेच फॅक्टरी पुण्याला होतं सर. कसं काय आले की पुण्याला होतं मग मला पण दोन जण पुण्याला जाय म्हणला, कार घेऊन घेतलं मला भाड्याने, आता ते चालवलं म्हणला. सोडलो सगळं ते सर. आज सकाळी काय झालं विषय, तिघी बहिणी सेम मॅच म्हणून बघा. आणि ह्यात मी आणलेला आहे श्रद्धेसाठी ढोकळा. चालू कर. थँक्यू. थँक्यू म्हणाले मला. ए इकडं आण ग, घे ग तू, तुला कोण नको म्हणलं आहे. ढोकळा रूम मध्ये सर तुम्ही सॉरी सॉरी आमच्या सरांची चतुर्थी आहे. हे घे. ए फराळी घेऊन या रे सरांना, जावा बाहेर ना. घे रे. ए घे की. ए आता खाऊन सांगा कसं झालंय. तुला इथं ठेवायचं आहे का ते घेऊन जायचं? तू कसं झालं सांग. एक नंबर झाला. ए कसं झालं रे. मला तर आवडलं नाही. सरक मग उठीतला. तू ए कसं झालं सांग. मस्त झालंय. खोबरं जरा जास्त झालंय. ऑल क्रेडिट गोज टू मी. मी केलं ढोकळा. सगळे आपली सगळं क्रेडिट यांनीच घ्याले, मम्मी करून दिली. ए खरं रे, विश्वास नाही आहे तुमचा माझ्यावर. तुला काय वाटतंय कोण गेलं असेल? तुमची मम्मीच केले. तुला नूडल्स आणि मॅगी सोडून दुसरं काय बनवता येत नाही. मी सांगायला लागले जीव तोडून मी केलेला आहे म्हणून, तरी पण ह्यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे. जाऊ दे, येतच नाही बनवायला. मला येतंय. चांगलं शेफ पण होऊ शकते मी. आता आम्ही खूप सुसंस्कारी झालेलो आहोत. ही श्रद्धी, हा प्रथम्या, हे ममद्या आणि ते बशा तिकडे दिसेना गेलाय. कुठे गेला हे. अजून आमच्यात ना मन्या, अजून सम्या, ज्योत्या, बबली, बब्बी डब्या, अजून आयशी, नाजी, सादी, हे सानी गोरीला, असे प्रकार होते आमच्याकडं. हे बघा सप्रेम भेट, सरांना सप्रेम भेट. तालिया थांबा फोटो काढू. थांबा तसंच फोटो पण काढू. ए उभार की बाई. मास्क पण आणली नाही या पोरगी. हे बघा हे मोहिमेला जाऊन आले. हे चेहरा नीट बघून चढून आलं सर. महाराजांचा शिवभक्त. काय पब्लिक येते. कुठल्या किल्ल्यावर गेलतो? रायगड. ठरलं पुढच्या वर्षी मी पण येणार मोहिमेला. पुढच्या वर्षी दुसरं गड असतंय. कुठं का जाईना, मोहिमेला जाणं महत्वाचं आहे. एवढे 2-2 वर्ष माहिती आहे. आता मरी महिनाभर हे केलं बघा तुम्ही, वारी गावात फिरत संध्याकाळी. तिथं मी राहत होतो, तिथं पण सगळे तसं हे करतो. हा दुर्गा माता दौड ना. हा दुर्गा माता दौड. आणि आपल्या आमच्या रूमच्या खालीच त्याने आलते व्हिडिओ. हा कसलं बरे. ते झेंडा घ्यायला सुद्धा 7 किलोमीटर रनिंग असते दरवर्षी. पुढच्या वर्षीची रनिंग ह्याच वर्षी मारायचं कोण तर. मग असतील पुढच्या वर्षी मिळतं झेंडा. सलग त्यांनी 4थं वर्षात त्यांनीच मारायला. कोण ते आहे कोणतरी पवार म्हणून कंटाळा. मी ना सर दशमीला 12 वाजता थांबलेलं दुपारी. एकादशीला 12 वाजता दर्शन घेऊन बाहेर. त्याच्या आधी जेवण घेऊन काय नाही, काहीच नाही. तसं तीन हट्ट होता माझं तेवढं माहितीये का. मला दर्शन पाहिजे. ए ते पिठलं भाकरी पण विकतात त्या रांगांमध्ये. मोळ मध्ये जात नाही तुम्ही? मी दुसरीत असल्यापासून जातो. मला भेटले ते की एकदा मी गाडीवर नेताना वगैरे. तुम्हाला दिंडी भेटते ना. कुंभारीपाशी भेटले ते, त्यावेळेला भेटत होते. आता येताना इकडच्या मार्गात इकडे भेटते. माझ्या मार्गात ते सिंहगड मोहोळ मार्ग आहे. मी बघतो नेहमी येतो जाता. गोडवर लिहिलं दही कवारी. तसेच होते आपले सर. पण त्या कुरकुटे सारखे कोटे सर नव्हते. बघा बघा कोटे सर टाकता येत आहे. मी कुंभमेळा 2 कोटी जयंती निमित्ताची तयारी बघू शकता.
प्रत्येकाचा उत्साह. आमचं हिंडफिरी करून आणि आम्ही आता वापस निघालेलो आहोत. तिकडं मुंजोबाच्या मंदिरला चाललो. सगळं फिरून झाल्यानंतर, किल्ला पाहून झाल्यानंतर, जुन्या आठवणींना उजाळा देऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत घरी. आणि हो, किल्ल्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी पार्ट 2 मध्ये टाकणार आहे, तोही नक्की बघा. तर अशा प्रकारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन आम्ही आता वापस निघालेलो आहोत. तुम्ही भेटता का तुमच्या अशाच पूर्वीच्या मित्रांना? नसाल भेटत तर भेटत चला, त्यांना भेटून तुम्हाला एनर्जी, पॉझिटिव्हिटी आणि सगळंच मिळेल. आणि तुकोबारायांनी सांगितलेलं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपण कायम लहान तर नाही राहू शकत, परंतु हे लहानपण जगण्यासाठी बालपणीच्या मित्रांना नक्कीच भेटू शकतो. रामकृष्ण हरी.